जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम
देवी मनाई तुझा मना हरि मुखे मना शास्त्र प्रमाण जय वचन बघा आता ते जेवायला बसले आणि सगळे पोरं सगळे वाढत आहे आता. तर आपण पहिले वाढवून घेऊया. आपण वाड्याला आता वाढूया, मग आपण पहिला आपण सत्यनारायणचा प्रसाद घेऊन येऊया, कारण की आपण पाहायला पडलो. बघूया आता. यांनी या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तेही एक कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट असे गायनाचार्य आहेत. बरेच नाशिक या भागामध्ये आमच्या पेठ हर्सूल इकडे त्यांचे बरेच असे कार्यक्रम होतात. आमच्या सिन्नर तालुक्यात सुद्धा त्यांचे बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत आणि अजूनही चालू आहेत. असे आमचे आदरणीय चंद्रकांत महाराज. बघा तुकाराम नाम घेता कापेय. बघा तुकोबारायांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर तुकोबाराय कोण होते हो? कोण होते बघा? बोलत चला. मी काही नवीन दिसायला आहे, पण तुमच्यातलीच आहे असं समजा, ओळख आहे असंच समजा आणि बोलत चला. तुकाराम महाराज कोण होते? कोण होते? संत होते. आपण कोण आहोत? आपण आहोत सामान्य जीव. तुकाराम महाराज कोण होते? संत होते. त्यांनी अनेक चमत्कार केले. कुणासाठी केले हो? संत म्हणजे काय? सवरचा जर अनुस्वार काढला तर काय होतं? सत होतो. मग सत म्हणजे सैतान. मग आपण सैतान व्हायचं की संत व्हायचं ते आपल्यावर आहे. मग संत होण्यासाठी काय करावं लागतं? तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. संत होण्यासाठी या संसारामध्ये गुंतून न राहता संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या संसारात राहून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, तरच आपण काय हो? तर संत हो. आमच्या तुकोबारायांनी संसार केला की नाही? केला की नाही? केला ना. तुकोबारायांनी आमच्या संसार केला, पण संसारात राहून काय केलं? तर परमार्थ केला. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसारात राहिले, पण कसे राहिले? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतोनिया राहती, ते का गुंतोनिया
अंगणात उतरतात, येतात की नाही पक्षी आपल्या अंगणात. आपल्या अंगणात जे पक्षी येतात ते दाणे खातात. आपण त्यांना दाणे टाकतो, ते दाणे खातात. तिथे राहतात का ते पक्षी? दाणे खाल्ल्यानंतर पक्षी कुठं जातात? उडून जातात. मग ते पक्षी तिथं गुंतून राहत नाही का दाणे खातात आणि पुन्हा एखाद्या आठवड्यात ते दाणे भरतात आणि घेऊन जातात त्यांच्या बरोबर? नाही नेत ना. मग तसं असावं. आमच्या तुकोबारायाने किती बारीक टिप्पणी आणि किती बारीक निरीक्षण त्यांनी सांगितलं की असं असावं संसारी, जसं पक्षी अंगाने उतरतील. ते का गुंतून राहते, ते का गुंतून राहतात. ते पक्षी दाणे टिपतात आणि आपल्या आपल्या मार्गाला निघून जातात. तसंच आपण संसारात राहावं, संसार करावा, पण भगवंताच्या नामचिंतनाच्या मार्गावर आपण निघून जावं. संसार करत असताना आपण संसार करावा, पण संसार करता करता काय करावा? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. सुख होईल दुःखाचे. या दुःखाचं सुख होईल जेव्हा कामामध्ये तुम्ही काय म्हणाल? राम राम म्हणाल. म्हणजेच भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही काम करत असताना जर कराल तर तुमच्या दुःखाचं सुख होईल. तुमच्यावर कितीही जरी दुःख आलं तरी तुम्हाला त्या दुःखाची आठवण सुद्धा येणार नाही, त्या दुःखाची आठवण सुद्धा येणार नाही. पण कामामध्ये आपण ते नामचिंतन केलं पाहिजे, जे आमच्या तुकोबारायांनी केलं. आमच्या तुकोबारायांनी पण संसार केला, पण संसार करत असताना भगवंताचं नामचिंतन मात्र एक क्षणभर काय शिंक आणि शिंक जांभई एवढाच. शिंक जांभई खोकला शिंक जांभई खोकला, ही तुकाची वेळ वाया गेली. एवढाच वेळ आमच्या तुकोबारायांचा वाया गेला नाही, तर अखंड नामचिंतन आमच्या तुकोबारायांनी केलं. तसंच आपण संसारात राहावं, पण भगवंताचं कामामध्ये काम काही म्हणा राम राम, असं भगवंताचं नामचिंतन करत जर संसार केला तर आपल्याला संसारामध्ये अजिबात दुःख वाटणार नाही. आपण म्हणतो संसारात खूप दुःख आहे, आम्हाला संसारात सुखच नाही हो. कसं मिळेल हो सुख? कारण तर संसारात सुख आहे का? सुख आहे का संसारात? सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा. सुख नाही कोठे
दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार कोठेच दिसणार नाही. 4 दिवस दुःख आलं, 4 दिवस सुख येणार, परत ते सुख जाणार आणि परत दुःख येणार. असं हे चक्र चालूच राहतं. म्हणून संसारात सुख नाही. मग आमच्या तुकोबाराने हा संसाराचा अनुभव घेतला संसाराचा, आणि या जगाला सांगितलं. काय सांगितलं? कर जोडून विनवित तुम्हा, कर जोडून विनवित तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा. काय विनवितो? नका करू संसार श्रमा. या संसाराच्या कष्ट करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. नका गुंतू विषय कामा. या विषयाच्या कामाच्या मध्ये तुम्ही गुंतू नका. तुम्ही काय करा? तुम्ही आठवा मधुसूदना. त्या मधुसूदनाला, त्या भगवंताला तुम्ही आठवा आणि काय म्हणा? तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. देवाचं नामस्मरण करा. या संसारात गुंतू नका. का सांगितलं? अनुभवाले अंगा ते या जगात येत असे. स्वतः अनुभव घेतला आणि या जगाला सांगितलं की या संसारात सुख नाही, तुम्ही यामध्ये गुंतू नका. कारण तर हा संसार कसा आहे? तर दुःख मूळ संसार आहे. आपल्याला या संसारामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी वेळ खूप थोडा आहे. किती थोडा? आपल्याकडं आयुष्य बघा, कृतयुगामध्ये जे आयुष्य होतं ते त्रेतायुगात नव्हतं. त्रेतायुगात जे आयुष्य होतं ते द्वापार युगात नव्हतं, आणि द्वापार युगात जे आयुष्य होतं ते या कलियुगात नाही. 4 युगांमधलं आयुष्य एक युगामध्ये कमी कमी होत गेलं. आपल्याकडे आत्ताचं आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले म्हणजे 100 सांगितले, उरले किती? अर्धे रात्रीत गेले, उरले किती? 50. 100 पैकी आपण रात्री झोपतो म्हणजे ते 50 झोपण्यात गेले आणि 50 उरले. 50 मध्ये मध्य, बालत्व, पीडा, रोग हे 4 येतात. 50 वर्षामध्ये 10 वर्ष या 4चे धरा. मध्य, बालत्व, पीडा, रोग. 40 वर्ष याच्यात गेले आणि 10 वर्ष कशात जातात? शेवट, क्षय. क्षय म्हणजे शेवट, संपण्यात 10 वर्ष जातात. कारण तर शेवटचे 10 वर्ष आपल्याला काहीच आठवत नाही. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बालपन में खेल गमाया, खेल गमाया, बालपन में खेल गमाया,
हा, म्हणजे भगवंताचं नामचिंतन तुम्ही कधी घ्याल असंच ना. हा बरोबर. आपलं एवढं आयुष्य मध्य बालत्व पीडा आणि रोग यामध्ये 40 वर्ष गेल्यानंतर 10 वर्ष जे उरले ते क्षय, म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला काहीच आठवत नाही. मग मागच्या जन्मी आपण कोण होतो आठवतं का? आठवतं का कुणाला आपण मागच्या जन्मी कोण होतो आणि पुढच्या जन्मी कोण होणार आहे माहित होतं का? मग आपण आता जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर आपला हा जन्म कितवा समजावा आपला हा जन्म. आमच्या तुकोबारायांनी सदेह वैकुंठाला गेले. त्यांना माहित होतं आपण मागे कोण होतो. चौयुगाचा नामा उभा भक्त नामा उभा कीर्तन. 4 युगामध्ये नामदेवरायांचं रूप तुकोबारायांचं आहे आणि 4 युगामधलं त्यांचं कोणता अवतार झाला हे त्यांना माहित होतं. आपल्याला माहित आहे का आपण आत्ता जन्माला आलोय, मागच्या जन्मी काय होतो, पुढच्या जन्मामध्ये कोण होणार आहोत. मग आपला हा जन्म कितवा समजायचा आपण. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. तुकलियावर फेरा पाडे, तुकलियावर फेरा पाडे, याची देई ओळखी करा स्मरण, 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 याची याची देई ओळखी करा स्मरण, याची देई ओळखी करा स्मरण, याची देई ओळखी करा स्मरण. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हा जन्म आपला शेवटचा समजावा. आणि मनुष्य देह मिळणं एवढं सोपं नाही. मनुष्य देह आपल्याला मिळाला त्याची जाण पाहिजे, ते कळला पाहिजे. कारण तर मनुष्य ज्या देहामध्ये आल्यानंतर आपण म्हणतो पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा जन्म घेऊ. अहो मनुष्य देह मिळणं एवढं सोपं नाही. पाप पुण्य समान समितय पाविज कर्मभूमी, तेची पडे विषमितय स्वर्ग गामी का नरकी. पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य देह आपल्याला मिळत नाही. आणि आपण तराजूचा भाजी घेताना काटा समान करू शकत नाही, तर आपण पाप पुण्याचा काटा काय समान करणार. मग आपल्याला हा जन्म मिळाला, तर मग हा जन्म मिळाला तर हा देह आपल्याला मिळाला, तर या देहाचं सोनं जसं माझ्या तुकोबारायांनी केलं तसं आपल्या जीवनाचं सोनं जर केलं तर आपलाच हा जन्म तरच सार्थकी लागलं समजावा. माझ्या तुकोबारायांनी सदेह वैकुंठाला गेले. देहाचं काय केलं तर सोनं केलं. तो देह सुद्धा भगवंताला अर्पण केला. सहज सदेह वैकुंठाला निघून गेले. आणि आपला देह आपण कुठं जातो. पंचतत्वात आपण विलीन होतो. ज्याने दिला त्याला आपल्याला परत द्यावा लागतो. म्हणून या देहावर आसक्त न होता आत्मसुख जर प्राप्त करायचं असेल तर माझ्या तुकोबारायांसारखं जीवन आपण जगलं पाहिजे. आजचा उद्देश, आजचा हा दिवस, तुकोबाराय आजच्या दिवशी वैकुंठाला गेले.
माझा पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांना नेण्यासाठी आले असे आमचे तुकोबर आहे. त्या देहाचं त्यांनी एवढा सुगंध दरवळावला, एवढा सुगंध की या सुगंधाची उपमा चंदनाला सुद्धा फिकी पडते. कारण तर संत कसे असतात, तुका म्हणे संत काय चंदनासारखे असतात. कसे? तैसे तुम्ही जगी संत जन. गुण चंदनाच्या अंगी जसं असतो तसा संतांचा गुण लोह परिसाची उपमा न साही. त्या लोह परिसाची उपमा त्यांना कमी पडते असे असणारे आमचे संत सदेह वैकुंठाला गेले. या देहाचं त्यांनी सोनं केलं. तसं आपल्या देहाचं आपण जर सोनं करायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन अखंड आपल्या मुखामध्ये असावं, तरच आपल्याला भगवंत स्वीकारत असतो. बघा मग संत असे असतात संत जे जगाच्या कल्याणासाठीच, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, 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 जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट वेते परोपकारी, देह कष्ट वेते परोपकारी, देह कष्ट वेते परोपकारी. थोरी वसाणीली आपुली परिसे, थोरी वसाणीली आपुली परिसे, थोरी वसाणीली आपुली परिसे, थोरी वसाणीली आपुली परिसे. देह कष्ट वीते परोपकारी, देह कष्ट वीते परोपकारी, देह कष्ट वेते परोपकारी. थोरी वसाणीली आपुली परिसे, थोरी वसाणीली आपुली परिसे, थोरी वसाणीली आपुली परिसे, थोरी वसाणीली आपुली परिसे. आधी में भी जलती रही गाती तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. रघुपति राघव राजा राम, 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 रघुपति राघव राजा राम. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जे दुसऱ्यांसाठी आपला देह कष्टवितात, जे परोपकार करण्यासाठी या वैकुंठाहून या मृत्यूलोकामध्ये जे अवतार त्यांनी घेतले ते जगाच्या कल्याणासाठी. मग जगाच्या कल्याणासाठी त्यांनी अवतार घेतले असे असतात ते संत जे जगाच्या हितासाठी तळमळत असतात. आपण मात्र जगाच्या कुणाचं चांगलं झालं तरी आपल्याला पाहवत नाही, तेव्हा आपण जगाच्या कल्याणासाठी आपला देह काय कष्टवणार. मग आपल्यात आणि संतांमध्ये हा फरक आहे. आपण सामान्य जीव आहोत. आपण जगाच्या कल्याणासाठी नाही, आपण कुणाच्या दुःखासाठी नाही, आपण कुणाच्या पीडेसाठी सुद्धा नाही. संत असे असतात की जे पीडितांचं दुःख जाणतात, जे पीडित आहेत, जे दुःखी आहेत त्यांचं दुःख ते जाणतात, असे असतात ते संत. तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, एका ठिकाणी त्यांनी सांगितलंय की जे कारण झाले गांजाले, जे कारण झाले गांजाले, जे कारण झाले गांजाले, जे कारण
रंजले गांजले त्याचे मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोच साधू ओळखावा जो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो. तो साधू ओळखावा तो संत ओळखावा तेच देव आहेत असं म्हणावं आणि अशा संतांची आपण ओळख करावी. पण आता मात्र तसे संत भेटणार नाही. आपल्याला संत फक्त तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, एकनाथ महाराज आमचे निवृत्ती राया यांचे संत. Kumar